मित्रांनो, 2 वर्ष अभ्यास, कोचिंगवर लाखो रुपये, रात्रभर जागून केलेली मेहनत आणि परीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी पेपर लीक, हे फक्त 2च शब्द एखाद्या विद्यार्थ्याचं संपूर्ण भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसे आहे. पण थांबा, हा व्हिडिओ फक्त पेपर लीक बद्दल नाही, हा व्हिडिओ त्या व्यवस्थेबद्दल आहे ज्यावर लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अवलंबून आहे. आणि आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर सरकारलाही द्यावंच लागेल. देशभर विद्यार्थी रस्त्यावर उतरले, सोशल मीडियावर लाखो पोस्ट व्हायरल झाल्या, न्यायालयात याचिका दाखल झाल्या, सीबीआयला तपास करावा लागला आणि सरकारलाही परीक्षा व्यवस्थेत बदल करण्याची घोषणा करावी लागली. पण हे सगळं एका दिवसात घडलं नाही, याची सुरुवात खूप आधी झाली होती. विद्यार्थी संघटनांनी मोठं आंदोलन केलं आणि त्याच दबावामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. यामुळे एनटीएवर सुरू असलेला वाद आणखी तीव्र झाला. पण एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त मंत्र्यांचा राजीनामा झाला म्हणून सगळे प्रश्न सुटत नाहीत. खरा प्रश्न अजूनही तसाच आहे. चला आता याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. सर्वात आधी समजून घ्या एनटीए म्हणजे काय. 2017 मध्ये सरकारने नॅशनल टेस्टिंग एजन्सी सुरू केली. याचा उद्देश होता देशातील मोठ्या प्रवेश परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेणं. नीट, जेईई, सीईटी म्हणजे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य एका संस्थेच्या हातात. पण मग प्रश्न सुरू झाले. वेगवेगळ्या परीक्षांमध्ये गैरव्यवहाराचे आरोप समोर येऊ लागले. नीट प्रकरणानंतर हा वाद देशभर पोहोचला. सीबीआय तपास सुरू झाला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. देशभरात एकच प्रश्न विचारू जाऊ लागला, विद्यार्थी मेहनत करत आहेत, पण व्यवस्था तितकीच मजबूत आहे का? विद्यार्थ्यांचा राग फक्त एका परीक्षेवर नव्हता, राग होता विश्वास तुटल्याचा. म्हणूनच देशभर आंदोलन झालं. यानंतर एनटीए मध्ये प्रशासकीय बदल करण्यात आले, अधिकाऱ्यांवर कारवाई झाली, सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचे निर्णय जाहीर केले. म्हणजे सरकारलाही सुधारणा आवश्यक असल्याचं मान्य करावं लागलं. पण मित्रांनो, एक गोष्ट अजूनही स्पष्ट झालेली नाही. इतक्या मोठ्या परीक्षा, इतके आधुनिक तंत्रज्ञान, इतका मोठा खर्च, तरीही विद्यार्थ्यांचा विश्वास वारंवार का डळमळीत होतो?